नमस्कार, मी आहे अश्विनी आणि अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अगदी मनापासून. तर आज आपण पाहणार आहोत थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउजला क्रॉस पट्टी कशी लावायची. हा आपला थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउज आहे, ज्याची तयार उंची आहे 14 इंच आणि हा 32 साईजचा ब्लाउज आहे. तर आज आपण त्याला क्रॉस पट्टी कशी लावायची ते पाहणार आहोत. व्हिडिओ छोटासा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या. तर हा आहे आपला एक भाग, जो की आपण ऑलरेडी तयार केलेला आहे. आता आपल्याला दुसरा जो भाग आहे त्याला ही क्रॉसपट्टी लावायची आहे. म्हणजे हा आहे थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउज. टू पीस प्रिन्सेस कट ब्लाउज त्याला फक्त हे वरचे दोन भाग असतात आणि या ठिकाणी अशी फोल्डिंगची पट्टी असते, त्याला म्हणतात टू पीस. आणि क्रॉसपट्टी सहित जो प्रिन्सेस कट ब्लाऊज असतो त्याला म्हणतात थ्री पीस. तर आता आपण आज थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजला क्रॉसपट्टी कशी लावायची ते पाहणार आहोत. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. तर हा आहे आपला प्रिन्सेस कटचा समोरचा भाग, जो की आपण तयार करून घेतलेला आहे. हे दोन्ही भाग जोडून आपण हा भाग तयार करून घेतलाय. आता आपल्याला ह्याला क्रॉसपट्टी लावायची. तर ही आहे आपली ब्लाऊज पिसाची क्रॉसपट्टी आणि ही आहे आपली अस्तरची क्रॉसपट्टी. तर आता आपल्याला ह्या दोन्ही क्रॉसपट्ट्या आहेत ज्या आपल्या पार्टला जोडायच्या आहेत. तर त्या कशा जोडायच्या आपण पाहूया. ही आहे आपली अस्तरची क्रॉसपट्टी, अशी ठेवायची आणि त्याच्यावरती असा हा ब्लाऊजचा भाग ठेवायचा. नंतर ही जी आपली ब्लाऊज पिसाची क्रॉसपट्टी आहे ती अशा पद्धतीने आपल्या ब्लाऊजवरती ठेवायची. होऊ शकता वरती अस्तरची क्रॉसपट्टी, मध्ये शिवलेला भाग आणि खाली ही अस्तरची क्रॉसपट्टी. अशा पद्धतीने आता हे तिन्ही पार्ट जे आहेत ते आपल्याला एकत्र पकडायचे. ते अशा पद्धतीने पाहू शकता. हा जो आकार आहे दिलेला आपण क्रॉसपट्टीला, तो व्यवस्थितपणे पकडायचा दोन्ही क्रॉसपट्ट्यांचा. हे पाहू शकता. आता आपण हे तिन्ही भाग एकत्र पकडले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या ठिकाणी अर्धा इंचावर शिलाई करायला सुरुवात करायची आहे. तर आता आपण हे भाग जो आहे तो असा उलटा ठेवूया. खाली आहे ब्लाऊज पिसाची क्रॉसपट्टी, मधल्या साईडला आहे समोरचा भाग गळ्याचा आणि सगळ्यात वरच्या साईडला आहे उलट्या साईडने अस्तरची क्रॉसपट्टी. तर आता आपल्याला ह्याला शिलाई करायची. तर ज्या ठिकाणी क्रॉसपट्टीचा आकार असतो त्या ठिकाणी अर्धा इंचावर आपल्याला शिलाई करायची. पाहू शकता अशा पद्धतीने. आणि जसं जसं आपण खाली येऊ कमरेच्या साईडला, तसं तसं आपल्याला ह्याचं अंतर कमी करत पाव इंचावर करायचं. तर आता आपण ह्याला शिलाई करूया. पाहू शकता अशा पद्धतीने. जसं जसं आपण खालच्या साईडला येऊ शिलाई घेऊन, तसं तसं आपल्याला ह्याचं अंतर कमी कमी करायचं असतं. त्यामुळे काय होतं, समोरचा जो आपला पोटाचा साईडचा भाग जो असतो त्याला ही जी क्रॉसपट्टी अशा पद्धतीने लावल्यामुळे व्यवस्थित फिटिंग मध्ये बसतं आणि समोरचा भाग वर उचलला जात नाही. त्यामुळे अशा पद्धतीने क्रॉसपट्टी लावायची. तर पाहू शकता आपण तिरकस मध्ये शिलाई केलेली आहे. खालून पाव इंच आणि वरतून अर्धा इंच अशा अंतराने आपण ही क्रॉसपट्टी जोडलेली आहे. तर आता आपल्याला ही क्रॉसपट्टी दुसऱ्या साईडने पण शिवून घ्यायची आहे. दुसऱ्या साईडने क्रॉसपट्टी शिवण्यासाठी काय करायचं ते आपण पाहूया. तर पाहू शकता आपली ही आहे ब्लाऊज पिसाची क्रॉसपट्टी आणि ही आहे अस्तरची क्रॉसपट्टी. हा आपला पूर्ण भाग आहे. तर आता काय करायची, ही क्रॉसपट्टी अशा पद्धतीने वरच्या साईडला ठेवायची खालची, आणि ही वरची अशी खालच्या साईडला घ्यायची. आणि हा जो वरचा गळ्याचा भाग आहे त्याला असं गोल फोल्ड करायचंय. कशा पद्धतीने करायचं ते मी दाखवत आहे. अशा पद्धतीने
गोलमध्ये फोल्ड करायचं. फोल्ड झालं त्यानंतर ही जी अस्तरची क्रॉसपट्टी आहे ती अशी पिसाच्या क्रॉसपट्टीवर ठेवायची. हा फोल्ड केलेला भाग आतल्या साईडला गेला पाहिजे. हा फोल्ड केलेला भाग शिलाईच्या मध्ये आला नाही पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपण हे अस्तर आणि ब्लाऊज पिसाचा जो भाग आहे तो एकमेकांवर ठेवलेला आहे. आता आपल्याला ह्याला करायची आहे शिलाई आणि ह्याला फक्त 1/2 इंच अंतरावर आपल्याला शिलाई करायची आहे, कमरेपासून ते गळ्यापर्यंत. पूर्ण साईडला एकाच साईजची शिलाई करायची, ती म्हणजे 1/2 इंचावर. 1/2 इंचापेक्षा जास्त शिलाई नाही करायची. 1/2 इंचापेक्षा जास्त जर शिलाई केली तर आपला हा जो खालचा भाग आहे तो उंचीला कमी जास्त होऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण खालच्या साईडला 1/2 इंचावर शिलाई केलेली आहे, वरच्या साईडला पण शिलाई केलेली आहे. आता आपल्याला हा जो आतमधला भाग आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे, आपण जो फोल्ड केला होता तो, आणि तो आपल्याला गळ्याच्या साईडने बाहेर काढायचा आहे. पाहू शकता अशा पद्धतीने अगदी सावकाशपणे काढायचा, गडबड करायची नाही. हे पाहू शकता ज्या पद्धतीने फोल्ड केला होता त्याच पद्धतीने आपला भाग हा बाहेर पण निघालेला आहे. पाहू शकता अशा पद्धतीने आपली ही क्रॉसपट्टी लावून झालेली आहे. आता एक्स्ट्राची जी क्रॉसपट्टी आहे ती कट करून टाकायची. ह्या ठिकाणी कमी जास्त झालेला भाग आहे तो पण कट करून टाकायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपली ही 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउज समोरचा भाग रेडी झालेला आहे. आता आपण ह्याची उंची मोजून घेऊया. पाहू शकता 14.5 इंच ह्याची उंची आलेली आहे. 14 इंच आपल्याला ह्याला तयार करायचं आहे. 14.5 इंच उंची झालेली आहे. अर्धा इंच शोल्डर मध्ये जोडण्यात गेला तर 14 इंचाचा तयार ब्लाउज आपला हा होतो. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. आणि हुक पट्टी कशी लावायची ते जर पाहायचं असेल तर मला कमेंट करून सांगा. मी हुक पट्टीचा पण व्हिडिओ लगेचच शेअर करेल. तर मग 3 पीस प्रिन्सेस कटचा क्रॉसपट्टी लावण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.